नमस्कार. मी सतीश कुलकर्णी. आज सकाळी एका गुरुजींची माझी पिठापूरला भेट झाली. त्यांनी जे सांगितलं ते वाचकांच्या कानी पडावं हाच माझा उद्देश आहे. यापूर्वीसुद्धा मी वेगवेगळ्या भाषेतून वेगवेगळ्या आधारावर जे सांगितलं तेच गुरुजींनी आणखी परत मला वेगळ्या भाषेत सांगितलं. ते म्हटले, हल्ली पिठापूरला पारायणाच्या निमित्ताने बरेच भाविक येतात. काही जण मंदिरात बसतात, काही ठिकाणी इतरांची सोय केलेली असते. परंतु या लोकांचं जर वय पाहिलं तर सगळे 70च्या आसपास आलेले असतात. काही तारुण्य असलेले अगदी बोटावर मोजणे एवढेच आहेत. खरं म्हणजे हे वय अजिबात पारायणाचं नाही. कारण एक तर दिसत नाही, त्याच्यानंतर काय सांगितलं, साठी बुद्धी नाठी आपल्यात एक म्हण आहे. जे 60 वर्षापर्यंत जे समजत नाही ते 60 नंतर काय समजणार, हाही त्यांचा मला विचार आवडला. जेव्हा आपली बुद्धी नाठाळ होती तेव्हा आपण वाचायला सुरुवात करतो, आचरणात आणणं तर फार लांब राहिलं. तर गुरुजींनी सांगितलं हे वय वाचायचं नाही, त्याच्याऐवजी हे फक्त आचरणात आणण्याचं वय आहे. 60 नंतर तर कुणी पारायण पण करू नये. एखाद्या वेळी एखादा ग्रंथ वाचला, त्यातील काही सारांश रूपाने गोष्टी वाचल्या ठीक आहे, परंतु पारायणाच्या नावाखाली जे केलं जातं ते अत्यंत म्हणजे न सांगण्यासारख्या गोष्टी आहेत. लोक पहाटे येतात, झोप झालेली नसते, बरीच लोक तिथं डुलक्या घेत असतात, बरीच लोक मध्ये उठतात, परत येतात, परत जातात, परंतु वाचन होत नाही. पानं जशी संपतील त्याकडे त्यांचं लक्ष असतं. तर 60 नंतर शक्यतो पारायण न करता आचरण केलं तर जीवनामध्ये सुख, शांती, समाधान 100% आहे. वाचनाने किंवा पारायणाने ही शुद्ध देवाची तर फसवणूक आहे. ज्यांनी ग्रंथ निर्माण केले त्यांची जास्त फसवणूक आहे आणि त्यापेक्षा स्वतःची जास्त फसवणूक आहे. गुरुजींनी 1-2 शब्द वापरले. ते म्हटले, कुलकर्णी हे वय इतकं सोपं आहे आणि इतकं चांगलं जगण्यासाठी आचरण करणं म्हणजे देवाने किंवा जे संत महात्म्यांनी आपल्याला आयुष्यभर सांगितलं आहे, जो बोध दिला आहे, तो जर आचरणात आणला तर प्रत्येकाला हवं तेवढं सुख मिळेल. उदाहरणार्थ, अनेक आईवडील आपल्या जावयामुळं किंवा अनेक आईवडील आपल्या मुलींचे लग्न होत नाही यामुळे दुःखी आहेत. काही स्वतःच्या आजारपणामुळे दुःखी आहेत. ह्याला वाचनाने काहीच मार्ग निघत नाही. जर मुलाच्या आईवडिलांनी मुलावर चांगले संस्कार केले, त्यांना चांगले उपदेश केले आणि त्यांच्याकडून चांगलं करून घेतलं किंवा सूनबाईंकडून चांगलं करून घेतलं, मुलींना चांगला उपदेश केला, तर त्या मुली घरी थांबणार नाहीत. त्या पुन्हा आपल्या नवऱ्याकडे जातील. ज्या सूनबाई आहेत त्यांच्यावर मुलीसारखं प्रेम केलं तर घरात कोणताही कलह होणार नाही. मुलाला चांगल्या गोष्टी सांगितल्या आणि त्यांच्याकडून आचरणाने करून घेतलं तर कलह होण्याचा संबंध नाही. आपल्या समस्याचे निर्माते आपणच आहोत. यापूर्वीसुद्धा मी उदाहरण दिलं की पाण्यामध्ये चिखल पडल्यानंतर पाण्यामध्ये मातीमध्ये जर पाणी पडलं तर चिखल तयार होतो आणि तो चिखल आपल्यालाच पुन्हा पाण्यामुळे काढावा लागतो. तसं संसारातले, कुटुंबातले, समाजातले अनेक जे प्रश्न आहेत ते आपण निर्माण केलेले आहेत. पण समस्या नाही असा मनुष्य नाही आणि उपाय नाही अशी समस्या देखील नाही. या सर्व समस्या थोड्या वेळात, थोड्या कालावधीत नाहीशा होण्यासारख्या आहेत. परंतु लोकांना प्रश्न सोडवायचे नाहीत, प्रश्न आपण निर्माण करायचे आणि देवाला सांगायचं तू सोडव. देवाला दुसरी काही कामं नाहीत का? तुम्ही प्रश्न निर्माण केलेले परमेश्वराला स्मरून आचरणाने जर तुम्ही सोडवायचा प्रयत्न केला आणि त्याप्रमाणे वागला तर तात्काळ प्रश्न संपुष्टात येऊ शकतात किंवा नवीन प्रश्न निर्माण होऊ शकणार नाही. देवावर विसंबून जर तुम्ही प्रश्न सोडवले नाही तर देव तुम्हाला सहकार्य करणार नाही. कारण ते प्रश्न आपण सोडवायचे आहेत आणि आपले प्रश्न सोडले जातात, सोडवले जातात ते केवळ परमेश्वर कृपेने. लोक देवाला स्मरूनसुद्धा थापा मारतात, देवाला स्मरूनसुद्धा खोटं बोलतात आणि सर्व देवावर सोडतात आणि लोक व्हॉट्सअप खेळतात किंवा लोक झोपतात. मी अनेक वेळा सांगितलं की लोक पिठापूरला जातात, गाणगापूरला जातात. झोपणं हा त्यांचा एक कार्यक्रम आहे. देवाला प्रार्थना करायची, नारळ हार पेढे देवाला द्यायचे आणि देवाला सांगायचं आमच्या समस्या सोडव. देव हे प्रश्न सोडवू शकत नाहीत आणि सोडवणारसुद्धा नाही. तुम्ही प्रश्न सोडवण्याला प्रयत्न करा, परमेश्वराला प्रार्थना करा की आमचे प्रश्न निर्माण झालेले आहेत, ते सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू, तू आम्हाला साथ दे. जसं आमच्या मित्रांनी मागे एकदा व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की त्याच्या मनामध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न आला होता. ही साधी गोष्ट नाही, माणूस सहजासहजी आत्महत्या करत नाहीत. अनेक प्रकारचा त्रास सहन करून तो उपभोगल्यानंतर वाटतं आता या जीवनात अर्थ नाही.
आणि त्यावेळी माणूस आत्महत्याचा प्रयत्न करतो. एकदा नव्हे तीनदा. मला त्या पहिल्यांदा ऐकूनही मला आश्चर्य वाटलं की त्यांनी कधी ही गोष्ट माझ्यापुढं बोलून दाखवली नाही, परंतु त्यांनी हे भोगलं आणि आता त्याला कळालं की आपण जे भोगलं आहे आणि जे सहन केलं आहे, पण परमेश्वरावर श्रद्धा ठेवल्यामुळे आता जवळजवळ त्याच्या सगळ्या समस्या निर्माण झाल्यात आणि माझ्यासारखाच तो लाखामध्ये नव्हे तर कोटीमध्ये सर्व सुखी असा आहे. त्याचं कुटुंब आनंदी आहे, तो स्वतः आनंदी आहे. तर हे जर आनंद घ्यायचा असेल तर आचरण महत्त्वाचं आहे. तर जे वय झालं आहे 60च्या पुढच्या सगळ्या लोकांना मला सांगायचं आहे की प्रश्न निर्माण झालेत, काही प्रश्न निर्माण होणार आहेत. तुम्ही फक्त आचरणाने ते नाहीसे करा आणि आचरणाने ते सोडवण्याचा प्रयत्न करा. परमेश्वरावर विसंबून राहू नका. परमेश्वराला स्मरून तुम्ही फक्त चांगलं आचरण करा. आई वडील असताल तर आपले जे धर्माप्रमाणे आहेत ते जबाबदारी पार पाडा. जर तुम्ही सासू सासरे असताल तर सुनबाईकडून मुलाकडून आचरणाने ते प्रश्न सोडून घ्या. जर तुम्ही कुणाचे पालक असताल तर त्यांना मदत करा. पण असं केलं तर सगळे प्रश्न सुटतील. म्हणून वाचन, देवाला जाणं वगैरे आता हे थोडं थांबवायला पाहिजे. कारण वयामानानुसार लोक बाहेर पडतात, परंतु देवाच्या दारात फक्त व्हॉट्सअप करणे, झोपणे याच्याशिवाय काही करत नाहीत. एक 2-4 गोष्टी मी नंतर सांगणार आहे, कारण मी इथं जे पाहतो आहे की लोकांची किती कुचंबणा होती. त्यापेक्षा तुम्ही वाचन करा, पण त्यातून आचरण कसं होईल, आचरणावर जास्त पाहिजे. जेवढं तुम्ही आचरण करता सकाळपासून उठल्यापासून संध्याकाळपर्यंत, रात्री झोपेपर्यंत, ते तुम्हाला त्रासदायक आहे. लोक सिनियर सिटीजन व्यायामाला जात नाहीत, सारखं घरामध्ये लक्ष, घरामधल्या उचापत्याकडे लक्ष, त्याचं चिंतन करणं, त्याचाच विचार करणं, कुरकुर करणं, याच्यामुळे समस्या वाढत जातात. व्यायाम करायला पाहिजे, 4 लोकांत मिसळायला पाहिजे, 4 लोकांकडे जायला पाहिजे, 4 लोकांना तुम्ही तुमच्याकडे बोलवायला पाहिजे. आणि तुम्ही मोठे आहात, मोठ्यासारखं वागलं तर तो एक आचरणाचा चांगला महत्त्वाचा भाग आहे. आणि तुम्ही जसं वागता तसे प्रश्न निर्माण होतात. तुम्ही जे पेराल तेच उगवल. अजूनही वय गेलेलं नाही. 60 नंतर तुम्ही जेवढं चांगलं वागताल तेवढं तुमचं पुढचं 20 वर्ष 25 वर्षाचं उर्वरित आयुष्य अत्यंत सुख समाधानाने, कोणताही आयुर्वेदक किंवा कोणताही तुमचा औषधाचा खर्च न होता तुम्ही चांगलं जीवन जगू शकता. ते तुम्हाला ती बुद्धी तुम्हाला श्रीपाद श्री वल्लभांनी, स्वामी समर्थांनी किंवा तुमची ज्या देवावर श्रद्धा आहे त्या देवाने तुम्हाला द्यावी. देव द्यायला तयार आहे. फक्त तुम्ही आचरणाचा विचार करा की आता आपण सगळं वेगळ्या पद्धतीने जीवन जगू. तुमच्या जीवनाला चांगली दिशा मिळावी अशी मी सर्व देवांच्या चरणी प्रार्थना करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.